चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांचा जाहीर सत्कार। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील व चंदगड तालुक्याचे हरित क्रांतीचे जनक माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांचा आज मजरे कारवे स्वराज्य हॉलमध्ये तुर्केवाडी व मानगाव विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय देशपांडे यांनी केलं। स्वागत व प्रास्ताविक अनिल शिवनगेकर यांनी केलं। मनोगत सचिन बल्लाळ व अन्य कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, उपस्थित मध्ये माजी सभापती भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती मनीषा शिवनगेकर, विठाबाई मुरकुटे, दीपक दादा पाटील, ज्योतिताई पाटील, यशवंत सोनार, माजी सैनिकचे अध्यक्ष जयवंत चांदेकर, हरिभाऊ गावडे, नामदेव पाटील या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांचा तुर्केवाडी व मानगाव विभागातील कार्यकर्त्यांनी सत्कार केला। या सत्कार समारंभाचे संयोजक अमित वरपे, जानबा चव्हाण, ओमकार सुळेभावकर, राम पाटील, अमर नाईक, बोमण्णा मुरकुटे, हरिभाऊ गावडे, सुनील कानेकर, लक्ष्मण गावडे, राजू पोकडे, निंगाप्पा पोकडे सह कार्यकर्त्यांनी सत्कार सोहळा संपन्न केला। नागरी सत्कार यावेळी बोलताना विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, आभार व्यक्त करतो आणि समोर बसलेले माझे सगळे सहकारी, सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, माझे वडीलधारी, सगळे सन्माननीय, सगळे ह्या तुमच्यामुळे, तुम्ही जीवाचा लाड केला, तुमच्यामुळे मला आमदार एक पद दिलं। खरं आमदारच्या भूमिकेत तुम्ही आहात हे लक्षात असू द्या। मी आमदार मिळवायचं, मी आमदार आहे। आमदार म्हणून मी माझं ते हे पण लावलेलं नाही आणि काय आणलं पण नाही। आमदारकी, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद खूप वर्ष राहिलं त्यांच्यासोबत। फक्त आपल्याला जमिनीवर राहून काम करायचंय आणि मला माहिती आहे ह्या विजयाच्या वाट्यामध्ये आज माझा पहिला सत्कार ठेवला आपण। खरं ह्या विजयाच्या वाट्यामध्ये मुंगळीपासून हत्तीपर्यंत सर्वांचं सहकार्य आहे। मुंगळीपासून हत्तीपर्यंत सर्वांचं सहकार्य आहे याचं मला गांभीर्याने माहिती आहे। मग युवक असतील, युवती असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, माझ्या उमेद संघटनेच्या बहिणी असतील, माझ्या आशा सेविका असतील, माझ्या शेतकरी बांधव असतील, लग्नाचे बांधव असतील आणि खास त्यांनी मला या चंदगड विधानसभामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणारे आमचे माझे सैनिक बांधवांनी जेव्हा मला मान सन्मानाने व्यासपीठ करून दिलं आणि जय जवान जय किसान, जे आपण 90% शेतकरी बांधव आपण कुटुंबाशी आपण आहोत, याची जाण महाराष्ट्रामध्ये पहिला हा मेळावा, यशस्वी मेळावा आणि त्या मेळाव्याला राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री दुसऱ्यांदा आणि केंद्रीय मंत्री आणि देवेंद्र फडणवीसांचा मनापासून आशीर्वाद, राज्याचे तेव्हा माजी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आशीर्वाद आणि मनसे अध्यक्ष राजसाहेबांचा जाहीर पाठिंबा, उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व शिवसैनिकांचा जाहीर पाठिंबा आणि आदरणीय दोन्ही शिवसेना, मनसे, आमच्या निसर्ग सरपंचही, जिल्ह्याचे काही आमच्या हलकणीचे गंगाधर वचकुडे भाऊ आणि एवढंच माहिती आहे की अण्णासारख्या माणूस जेव्हा पाठीच्या आसपास उभे राहतो ना, एवढी चिंता केली नव्हती। संघटना फक्त पाठिंबा आणि फक्त मिळावा आणि योगायोगाने मी 5 वर्ष काम करत होतो, मला कुठली चिंता नव्हती। 1 वर्ष केलं होतं आणि तेव्हा थोडंसं माझ्या सहकारी बांधवांचं मनोबल थोडंसं वाटत होतं, करावे सिटिंग आमदार राजेश पाटील पक्षाचं तिकीट केला आणि मग झालं, मला माहिती आहे ना तिकीट केला झाला तरी काय लोक हो काय होणार, विचित्र धर्म, तो विचित्र धर्म पाळणारे आता कसे वाढले तुम्हाला लक्षात येईल। म्हणजे यांनी केलेले पक्षाचं काम आणि आम्ही केलेले पक्षाची पण
झाली तर 5 वर्षात किती काय बदली केलं तर म्हणणार नाही. खरं तुम्ही समजून घ्या. म्हणून मला माझ्यावर टीका कुठल्या लेवलनी केली. 5 वर्ष खूप चांगला होता. मला याची चर्चा झाली की भाऊबद्दल काय बोलायचं. पुण्याचं काय नाही, पुण्याचा नोकरी लावायला पैसे नाही घेतले, निवडक प्रोडक्शन द्यायला पैसे नाही घेतले, निवडक तहसीलदारांना पैसे नाही घेतले, पुढे 5 वर्षामध्ये पैसे नाही घेतले, नाही पुढे सगळ्यांना जाऊन पैसे घेतले. तरी ह्या लोकांनी सगळ्यांनी पैसे घेतलेले माझ्याकडे आमदार देखील माझे नमुने आहेत. त्यांनी काय म्हटलं, ठीक आहे टिप्पणी सोडून द्या, निंदा करण्यासारखे विषय नाही, आता आपण काम करूया. आणि माझ्या एकदम खालच्या लेवलला टीका केली आणि आज बुके द्यायला शुभेच्छा करायला ते सगळे पुढे आहेत. भाऊ तुम्ही आमच्या जाऊ दे बाबा, लक्षात घ्या. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही नाही आमचे नेते आमचं दैवत आहे. आज आमच्या आज भागामध्ये साहेबांनी सापडल्यानंतर मला पदरात घेतलंय. आज वडिलांनी वडील मानलंय. माझ्या शब्दात कामगिरी परंपरा वडील मानलंय. काय कसा त्याच्यापेक्षा वाढलेला असेल. अण्णांच्या कुटुंबाने जे संघर्ष केले ते विसरता कामा नये. आणि माझ्यामुळे अण्णांचे पुढे मान सन्मान त्याच्या कुटुंबाचा पुढे काळजी मी घेतोय आपल्याला घ्यायचे. आणि आज हिने बोलली आईने एकदा खरं सांगतो मनातलं ते बसले नेते आहेत ना सगळ्यांचे, यांच्यापेक्षा मनापासून माझी आई मला खूप जीव लावते. भेटते मला मित्र भेटून खूप खुश असतो. मला म्हणजे शिवाजी तो आमदार होणार का म्हणून आई अशी काही माहित नाही. मग तिला मला लक्षात आलं की अण्णांनी एकदा आमदार झाल्याच्या दुसऱ्याला 11 मध्ये पडल्यानंतर तिने जो संघर्ष बघितला अशा वेळाने की तिला त्या भावनेला काळजी होती, तिला चिंता होती की शिवाजी मागच्या 2.5 जणी पडला आता आमदार होणार का. या भावनेचा मी खूप गांभीर्याने विचार केला आणि ती गोष्टी राजकारणी नाही तर ती मायबापी एकदम मनात हृदयापासून बोलते. आणि त्याला भेटलेली मला असं वाटतंय की माझी जन्मदिवस आईच आहे. आणि त्या बघतो त्याच्या भावनाचा मी विचार केला आणि शिवाजी काहीतरी प्रश्न आहे याचा अर्थ आपल्याला खूप संघर्ष करायला लागेल. त्या मायबापीने आपल्याला एक सूचना केली आणि सावध केले, तो आमदार होणार का. या प्रश्नाचं उत्तर काय त्यावेळेस होतं. म्हणून आज झाल्यानंतर तिला मिटिंग वाजली. ती पण त्या भाषेने मिटिंगची वाट बघत होती. आणि माझं ते काय म्हणतात हातांचं वेगळं आहे. आता सुरुंगावर गेली तर त्याला ती गोष्ट मिळेल तुम्हाला तुम्ही भूमिका बघायला लागतात. तिकडून भाऊ पण आणि तिकडे आई पण. त्याला खूप चांगलं वाटते, बरं वाटते. तर हा विजय एवढा साधा सोपा नव्हता. ते 5 वर्ष संघर्ष करत असलेली हे कुटुंब संघर्ष करत अण्णांच्या 28 वर्षामध्ये खूप संघर्ष झाला. मीडियाने खूप बातम्या दिल्या. अण्णा कुठे आहेत, अण्णा असतील का, अण्णाने एकदा शब्द दिला जो मान देण्यासारखा असतो. आणि या विषयामध्ये खरं सांगू का की लढाई अण्णा आपण बरेच वेळा बोललो की लोकांना ते कंटाळे घरांच्या कंटाळे आले. कारण का माझे थोडेसे आम्हाला एकदा त्यांच्या घरात 2दा 3दा आमदारकी भेटली. त्यांच्या सासऱ्याला तिला व्यवहार केला आणि लोकांनी बघितलं काही केलं नाही. त्यांना त्यांच्या बघितली परिस्थिती होती म्हणून ठिकाणी सोडून द्या. आता आपण तुम्ही आमदार आहात आणि तुमचा सेवक तुम्हाला विधानसभेत काम करायचं आहे. आणि 288 आमदार विधानसभेमध्ये असतात आणि ते विधान परिषदेमध्ये बाकीचे किती आमदार आणि किती 100 विधान परिषदेचे विधान परिषद ते काय असतील 75-80 त्या 300-350 आमदारांमध्ये एवढा शब्द देतो निवडणूक आयोगामध्ये मी तेव्हा पण बोललो होतो सत्ता आपली येणार, केंद्राची सत्ता येणार, राज्याची सत्ता येणार आणि संघटनेची पण सत्ता येणार. तुम्हाला बोललो की काय बोललो. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.